नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक 2 दिवसापूर्वी एक प्रयोग केला होता कलम 302 वर, आणि तो प्रयोग असा होता किंवा सांगितलं एक अनैतिक संबंध तुम्ही एखाद्या बाईला प्रेग्नंट केलं, ते एक स्कॅम होता. त्या संदर्भात तो विषय होता की केलं तर तुम्हाला 5 लाख मिळते आणि 10 लाख मिळते. मला सुद्धा म्हणजे असं वाटलं नाही की इतका महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळेल. वाईट मार्गात चांगल्या मार्गाने मिळतो, पण 700 जवळजवळ 38 माझ्या नोंदीप्रमाणे तरुण मुलं, मध्यमवर्गीय, काही 45ची, काही 50ची, सर्व थरातली. काहींनी स्पेशल सांगितलं की बाबा 5-10 हजार रुपये मामा तुम्ही घ्या, पण आपला नंबर आधी लावा. 5 लाख मिळायच्यात ना. आता विषय असा आहे, ही मला थोडं यात वाईट वाटलं की बाबा आपण किती बी जीव तोडून आराडलो, काय झालं तरी 100रातून 10 सुधारते आणि आपण तेवढं समाधान मानतोय, पण 90 सुधारणार नाही हे बी माहिती आहे. शेवटी कसं आहे, ज्या सुखापायी एवढी युद्ध झाल्यात, ज्या स्त्रीमुळं रामायण घडलं, ज्या स्त्रीमुळं महाभारत घडलं, द्रौपदीबाई, आणि ते आता हितं कलियुग आहे, चरणसीमेवर आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय कंट्रोल होण्यासारखे नाही. पण जाऊन द्या. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, एक क्षण पुरे सुखाचा वर्षाव घडू मारणांचा, की मेलं तरी चालन पण अनैतिक संबंध मी प्रस्थापित करणार आणि मग तोंड असून जाणार. हे तुमचं ठरलेलं आहे जवळजवळ. पण मग असा विचार केला मी की बा तुम्ही ठरलेलंच आहे वाटोळं करून घ्यायचं, तर कमीत कमी थोडंसं त्या बाजूनी सांगावं. तुम्हाला बा करायचे ना, तुमच्या हिशोबाने करा, तुम्ही काय असेल तसं. आईबापाचा विश्वासघात करायचा आहे काही मुलींना, काही मुलींना सांभाळायचं आहे, काहींना डेटवर जायचं आहे, काही नवरा असून बी परपुरुषाशी संबंध ठेवायचा आहे काहींना, किंवा काही अगदी 40शी नंतर रिलॅक्स झाल्यात, नवऱ्याचा दुर्लक्ष 40शी नंतर काही कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यानंतर पुरुषाकडे येऊया. आता पुरुषांना सुद्धा आपल्या पद्धतीने घरी सोय असून नसून, त्यांची लग्न जमत नाही त्यांना कार्यक्रम, म्हणजे तुम्हाला तुमची शारीरिक गरज आहे की मामाचं ऐकायचंच नाही बाबा, आता आपल्याला कार्यक्रम करायचा. त्यांच्यासाठी लय महत्त्वाचा विषय घेऊन आलोय आज. तुम्हाला काय पाहिजे ना तुम्ही करा. आता कसं आहे, खरं सांगू का, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी एवढं लिहून ठेवले, पहिलं एवढं अभंग, एवढं सगळं लोकांना सांगितलं. ते कीर्तनकार आरडाओरडू मेले, म्हणजे पाकिट घेऊन मेले, पण मेले बाबा. आता तर लय अवघड झाले, तुम्हाला नंतर सांगा कीर्तनकारांचं. ती सगळं एवढं तुम्ही सुधारणे विषयच नाही, विषय संपला तुमचा. त्याच्यामुळं जर करायचे ना, तर एक नवीन दोखा तुम्हाला सांगतो. आता आपल्या सगळ्याला HIV हा माहिती आहे, एड्स म्हणतात त्याला, बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आहे. आता एड्सचे पेशंट जास्त दिसत नाही का, कंडोमचा वापर आला, सगळ्या गोष्टी आल्या, आणि तो समाजातून थोडा कमी पण झाला. असं समजू नका की निघून गेला. पण एक असा गुप्त रोगाबद्दल तुम्हाला माहिती होतं की त्याची आत्ता 1 लाखापेक्षा जास्त 1.5 वर्षात रुग्ण सापडलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गुप्त रोगामुळे स्त्रियांना जास्त धोका आहे आणि संसर्गजन्य आहे. त्या गुप्त रोगाचं नाव आहे HPV. HIV आयच्या ऐवजी फक्त पी घ्यायचा, HPV. HPV हा शॉर्ट फॉर्म झाला, पण लॉंग फॉर्म जर पाहिला तर ह्युमन पेपिलोमा व्हायरस. हा जो व्हायरस आहे HPV, तुम्हाला सांगतो इतका खतरनाक आहे की ह्याचा जो एंड आहे, शेवट आहे, हा 70% जास्त लोकांना कॅन्सरमध्ये. तो पुरुषाच्या पेनिसचा म्हणजे हाताराचा कॅन्सर असून द्या, नाही तर स्त्रीच्या योनीचा कॅन्सर असून द्या, पण कॅन्सरमध्ये शेवटच्या स्टेजमध्ये तो जातोय. आता मला फक्त एवढं सांगायचे तुम्हाला, थोडंसं परफेक्ट नॉलेज द्यायचे. मी 2-3 बाग बनवणारच याच ना, आता पहिलाच बाग धरून चला. आता पहिल्यांदा फक्त एवढं सांगणार आहे आज की हा होतो कशामुळं. आता विषय असा आहे, अनैसर्गिक संबंध हे पहिलं कारण. आता तुम्हाला सांगितलं 10-15 वर्षापासून ही नवीन पिढी जी आलेली आहे, किंवा काही 20-25ची आहेत, ह्यांना नॉलेज घेण्याचं आता मित्र, कट्टा सगळं हे संपलं. एकमेव साधन म्हणजे मोबाईल किंवा नेटवर बघतात, इंटरनेट बघतात, गुगल बघतात, सर्चवर असतात. तुम्ही सर्च केलं तर हरकत नाही. हा विषय असा आहे की हे काय करतात, जे बघायचं त्यात चांगलं बी वाईट, जे बघायचं ते बघत नाही,
आणि चुकीचं जास्त बघत आहेत. चुकीचं म्हणजे काय बघतात, ॲनिमल गेम कशी असते, माणसाचीच पण वेगवेगळ्या गेम कशा असतात, फॉरेनच्या गेम कशा असतात, पाकिस्तानच्या गेम कशा असतात, कोरियाच्या गेम कशा आहेत, चायनाच्या कशा, कोण हॉबिटरचा वापर करतोय, कोण अजून कायचा वापर करतोय, कोण झाडाचा करतोय, कोण गोड्याचा करतोय, कोण कुत्र्याचा करतोय. ह्याच्यामध्ये इतका दिमाग लावला लोकांनी, इतका दिमाग लावला की फक्त तेच त्यांच्या डोक्यात बिनलं गेलं तुम्हाला सांगतो. आणि त्याचा परिपाक असा झाला, त्याचा शेवट असा झाला की ती सिच्युएशन अनुभवण्यासाठी, ती कंडिशन अनुभवण्यासाठी ते स्वतःचं घरदार, स्वतःची आरोग्य, स्वतःचं इज्जत सगळं विसरून लोक त्यात बळी पडतात. बरेच जण खलास झाले आणि कॅन्सरची पेशंटची संख्या इतकी वाढली. आता मलाही ते सांगणं, आपण थांबणारा माणूस नाही, तुम्हाला आपण तुम्हाला सांगूनच टाकतो. विषय असा आहे, अनैसर्गिक म्हणजे नॅचरल जो संबंध व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी हे ते मोबाईल बघून, फॉरेनचं बघून, अमकं तमकं बघून मुखमैथून किंवा गुदमैथून केला जातो. हे दोन प्रकार जास्त आणि त्याच्यामुळं हा होतोय. शिवाय सेफ्टी न बाळगणे सगळ्यात महत्त्व. हा लिक्विड, लाळ किंवा पातळ पदार्थ ह्याच्या मात्र ट्रान्सफर होतोय, पूर्णपणे संसर्गजन्य आहे. हा, तुम्ही कुठल्याही डॉक्टरला जा, कुठलाही विचारा, काय ह्याची माहिती नसती. आणि गुप्तरोग म्हणले की आपल्याकडं कसं आहे, अहो लैंगिक विषय लोक बोलायला तयार नाही, तर ते गुप्तरोग म्हणलं तर फारच तुम्हाला सांगतो त्यांची लाईट इजून जाते. या असं ना, इजू नका देऊ, जिवंत ठेवा. कमीत कमी तुम्ही जगलं पाहिजे ह्याच्यासाठी तरी ऐका. किस, चुंबन घेणे, आता ही मोठाले माणसाचं समजा गोष्ट वेगळी नसतील घेत, पण ते कॉलेजमध्ये हा प्रकार फार होतात. हिंदी चित्रपट बघायचे, ते शॉर्ट बघायचे, कोणत्या हिरोचे काय बघा, अहो ते त्यांना पैसे मिळतात. आपलं काय, हिंदी चित्रपटामध्ये एखादा हिरो एका फाटी 10 मारितो, आपल्याला शक्य आहे का ते? हे असं फरक आहेच ना. एखादी नटी टीव्हीवर दिसते, ती म्हणते हा साबण वापरा आणि माझ्या सौंदर्याचं राज हे. आता खरं सांगा, तो 30 रुपयाचा साबण तेवढी कोट्यावधी रुपये कमावणारी नटी वापरत असेल का? तिचा का साबण 2-4 हजाराचा, 5 हजाराचा साबण असेल. असं आहे. तिथे पण ती दाखवते काय, पण दिसतंय आपल्याला, आपण ते विश्वास ठेवतो ही आपली चुकी. देण्यात ठेव, आपल्याला सावध व्हायचंय, सुरक्षित राहायचंय. ह्या किसमध्ये जे साईटला जर केलं ठीक आहे, पण ते ओठाचं जर चुंबन एका मुलीने घेतलं, मुलाने घेतलं मुलीचं, ते कॉलेजमध्ये तसलं प्रकरण फार चालतं. आपण एखादी पोरी म्हणते मी काय स्वतःला काही कुठं हात लावून देणार नाही, पण मी फक्त किस देऊ शकते तुला. अहो देऊच नको, ते लाळेमार्फत ट्रान्सफर होते, संपला विषय. तुझा तर कार्यक्रमच ओके. हा संसर्गजन्य आजार ह्याची पहिली लक्षणं झाला की तुम्हाला पाहिलं मग तुमच्या लक्षात येईल विषय असा आहे. पहिली गोष्ट घसा, आणि हा जो आपला अन्ननलिका आहे, आपण अन्न गिळतो त्याला गुलाबी कलरची सूज येते आणि आकुंचन पावतो थोडासा. पहिली गोष्ट, गळाला कधी हाताला तर गरम राहतो, कान सारखे दुखणार. त्याचे लक्षण आपल्याला झालं आहे का नाही ते तुम्ही बघा. आता गुदगुद करणार, दुखणार, आपल्याला तो मळी नसतो तो, त्याची लक्षणं आहेत ती. स्त्रियांमध्ये योनीच्या साईडची जी स्किन आहे किंवा योनीच्या वरचा जो भाग आहे सगळ्यात, तिथं एकदम असे फ्लॉवर सारखे, फ्लॉवरचं कसं आपण जेव्हा फ्लॉवर असतो तो फ्लॉवरचा आकार कसा असतो, पण छोटासा असं पुरळ येतं असे टिप. आणि चट्टे असतात काळे, ते ओले असतात, ते लालसर असतात. तुम्हाला सांगतो, तुम्ही एखाद्या आंटीच्या मागे लागता ऐकून का सेक्स म्हणजे लोकांना काय वाटतं मला काय कळत नाही. समजा असं तुम्हाला लय भारी वाटतं, पण माझं असं मत आहे, तुम्हाला जर टाळायचं असलं तुम्ही मोबाईलच्या टॉर्चचा वापर करावा. पुढच्याची स्किन क्लीन आहे का, किंवा एखाद्या बाईने सुद्धा परपुरुष जर तुम्ही हे करताय, लाजून लपून करताय, गपचिप करताय, समाजाला नवऱ्याला करताय, अहो त्याचं बघा तुम्ही कसलं आहे आधी हत्यार. त्याच्यावरती पुरळ आहे का, त्याच्यावरती सगळे फ्लॉवर टाईप टिपके आहेत का, स्किनवर कसल्याही प्रकारचा जरी त्वचेवर डाग असेल, नागोबा डायरेक्ट बिळात गेला पाहिजे. तुम्हाला सांगतो, पाठीमागं कुठं टोपल्यात आपल्याला नको, कारण तुम्ही फोटोत गॅरंटेड फोटोत. हे इतका सोप्पा विषय नाही. सरकारी दवाखान्यामध्ये जा, इतकी रीग लागली लोकांची, कोण कोणाला सांगत नाही, काय नाही. आणि संसर्ग असल्यामुळं कुणाचं कनेक्शन कुठून कसं होतं तुम्ही अंदाज लावू शकता. तुम्ही काय एवढी इडी नाही, लय खोलात डावात बुडी मारायची मला बी गरज नाही. ही नवरा लय चांगला आहे, पण बायकोने कार्यक्रम केला, पण बायको बिचारी चांगली, नवऱ्याने कुठं काशी केली जाऊन, तर तिला देणार बिचारीला. म्हणजे असं पांगतंय होतं काय कारण नसताना असा विषय आहे. हा विषय जो एच-पी-व्ही हाचा विषय ना, म्हणजे HIV ऐवजी HPV, पी लक्षात ठेवा मधला.
तुम्हाला ह्याची बी कुठली लक्षणं जाणवली, काय झालं, तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा डॉक्टरकडे जायचं. खाजगी समजा लय तुम्हाला लाज वाटते, तुम्ही गावातल्या डॉक्टरकडे नका जाऊ, दुसऱ्या पण अजिबात अंगावर काढण्यासारखा हा विषय नाही. आता आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सरची स्टेज आहे, उदरद्वारासुद्धा कॅन्सर होतोय, मुखाचा कॅन्सर होतोय. ह्या HPVने इतकं थैमान घातलंय. सरकारी दवाखान्यात जी आकडेवारी आहे त्यानुसार मी बोलतोय तुम्हाला. महिला जास्त बळी पडतात याला, महिलांना जास्त पण संक्रमित करतोय. पहिले 6 महिन्यापर्यंत किंवा 9 महिन्यापर्यंत, 8 महिन्यापर्यंत त्याचे जास्त सिम्प्टम्ससुद्धा दिसत नाहीत, लक्षणंसुद्धा दिसत नाही. हे फार धोकादायक आहे. मग त्या 8 महिन्याच्या कालावधी तो किती जणांना तो वेचवेल, किती लोकं त्यात संक्रमित होतील, हे फार महत्त्वाचं आहे. हे पण तुम्ही बघा. दुसरी गोष्ट, ह्याच्यावर अजून परफेक्ट असा तो जर चांगला रिचला, त्याची मुळं जर खोलवर हे केली, उपाय अजून नाही, अवेलेबलच नाही. आणि झाकलेला भाग असतो. आता आपल्या गावाकडं बघा, कधी तुम्हाला कळतं बुवा एखादा चांगला माणूस आहे, घरी काहीतरी झालं, पण त्याने अचानक फाशी घेतली बुवा. त्यांनी लाईटला चिकटून मेला बुवा, की त्याने आत्महत्या केली, विषारी औषध घेतलं बुवा. बराच वेळा तुम्हाला सांगतो, हे अशा प्रकारचा आजार त्याला झाल्यामुळे तो समाजाला सांगत नाही, कोणाला सांगत नाही आणि मानसिक त्रासाखाली, टेन्शनखाली ही लोकं जीवन संपवतात. आपण काय समाज म्हणून थोडाफार 5 मिनिटं हळहळ व्यक्त करतो, विषय सोडून देतो. जवळचा असेल तर दावा तेरावा करतो, विषय सोडून देतो. पण ही इतकं भयानक चाललंय समाजात, हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हे होऊ नये, तुम्हाला हे होऊ नये आणि त्यासाठी जी उपाययोजना काय करावं लागेल, कसं करावं लागेल, क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 100% आपण पद्धतशीरपणे सांगणार. पण नाहीच त्या मार्गाला गेलं ना, तर लय चांगले. पण तुम्ही ठरवले की बाबा जायचंच, तर मग थोडं थांबा, हे 1-2 भाग बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही काय तुम्हाला जीवाला वाटेल तसं करा. कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. जय महाराष्ट्र.